नमस्कार. तर आज आपण परत एकदा आलोय नवीन 4 राशी घेऊन आणि त्यांच्याबद्दल आपण बोलूया की त्यांच्यासाठी खास बनवलेली ही जी ब्रेसलेट्स आहेत ती कशी उपयोगी पडतील आणि त्यांना काय त्याचे फायदे होतील. तर सगळ्यात आधी आपण बोलूया जेमिनी किंवा मिथुन राशीबद्दल. यांच्यासाठी हे जे बनवलेलं ब्रेसलेट आहे यामध्ये आहे मूनस्टोन, जो हॉर्मोनल बॅलन्स करतो, जो पीस ऑफ माइंड देतो, शांतता देतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे पायराईट. पायराईट काय करतो तर पायराईट मनी अट्रॅक्शनसाठी खूप उपयोगी आहे, सगळेजण वापरतात तो. त्याचप्रमाणे मनी ब्लॉकेजेस काढायला, तुमचे वेल्थ क्रिएशनसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून पायराईट यूज होतो. तर तो टाकलाय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा जो टाकलाय रेड जॅस्पर, तो काय उपयोग करतो तर त्याच्यामुळे तुमचा रूट चक्रा, मूलाधार चक्रा बॅलन्स होतं. त्यामुळे तुमचे अन्न वस्त्र निवारा आणि इतर काही प्रायव्हेट पार्टचे इश्यूज लाईक युरिनरी इश्यूज किंवा पर्सनल इश्यूज रिझॉल्व व्हायला खूप मदत होते. कारण जेमिनीच्या लोकांना हे थोडेसे इश्यूज असतात, तर ते रिझॉल्व होण्यासाठी आपल्याला रेड जॅस्पर खूप उपयोगी पडतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट फीचर ऑफ रेड जॅस्पर इज तुमचे जेव्हा नर्व्सचा किंवा मसल्सच्या पेनचा इश्यू असतो, जो नॉर्मली प्रत्येक व्यक्तीला असतो पण जेमिनी व्यक्तींना काही प्रमाणात जास्त असतो, तर त्यासाठी म्हणून रेड जॅस्पर उपयोगी पडतो. तसं हे सुंदर दिसणारं आणि खूप छान कॉम्बिनेशन असलेलं हे जेमिनी किंवा मिथुन राशीचं ब्रेसलेट आहे. नंतर आपण बोलूया कुंभ राशीबद्दल. तर कुंभ राशीसाठी जे बनवलेलं ब्रेसलेट आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांचा लाडका आणि फेवरेट क्रिस्टल म्हणजे एमेथिस्ट. जांभळा सुंदर दिसतो पण त्याचे उपयोगसुद्धा खूप चांगले आहेत बरं का. त्याच्यामध्ये तुम्हाला पीस ऑफ माइंड, शांतता, त्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्हिटी रिमूव्हल, गुड हेल्थ ओव्हरऑल आणि तुमचे इंट्युशन्स पॉवरफुल होण्यासाठी ॲमेथिस्ट आपण वापरतो. तर आपण ॲक्वेरियस किंवा कुंभ राशीसाठी ॲमेथिस्ट टाकला आहे. त्याच्यासोबत मस्त कॉम्बिनेशन म्हणजे हा व्हाईट क्रिस्टल स्फटिक टाकलेला आहे. ह्याच्यामुळे तुमच्या बॉडीची हीट कमी होते, तुमचा राग कमी होतो, शांत होता तुम्ही. तर असा हा टाकला आहे आपण. क्रिस्टल घेतलेला आहे क्लिअर कॉटचा. आणि तुमची नजर लागू नये, त्याचप्रमाणे मूलाधार चक्र किंवा रूट चक्र बॅलन्स व्हावं यासाठी म्हणून आपण टाकलं आहे त्याच्यामध्ये ब्लॅक टर्मिलेन. सो हे असं हे दिसणारं कुंभ राशीचं ब्रेसलेट आहे. ॲक्वेरियस किंवा कुंभ राशीसाठी हे बनवलेलं ब्रेसलेट आहे. मकर राशीच्या व्यक्तींना नॉर्मली थोडेसे गॅस, ॲसिडिटी किंवा पोटाचे विकार असतात. तर ते विकार कमी होण्यासाठी किंवा गॅस ॲसिडिटी कमी होण्यासाठी येलो कॅल्साइट टाकलेलं आहे. तुमचे सगळ्यांबरोबरचे रिलेशन चांगले राहावे आणि तुमच्या आयुष्याचं, तुमचं लव्ह लाईफ पॉवरफुल राहावं यासाठी रोडोनाईट टाकलं आहे. हा तुमचे रिलेशन्स पण चांगले बनवतो, तुमचं कम्युनिकेशन चांगलं बनवतो, त्याच्यासाठी म्हणून हा रोडोनाईट यूज होतो. आणि त्यानंतर ॲडिशनल टाकलेला आहे तो क्लिअर कॉट्स, तो तुमच्या बॉडीची हीट कमी करतो, गरमी कमी करतो, राग शांत करतो आणि तुम्हाला पीस ऑफ माइंड. ह्याचा अजून एक उपयोग म्हणजे क्लिअर कॉट्सचा अजून एक उपयोग असा आहे की क्लिअर कॉट्स तुमची कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. त्यामुळे नॉर्मली लहान मुलांना सुद्धा आपण क्लिअर कॉट्स घालायला देतो कारण कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तर हे मकर राशीचं किंवा कॅप्रिकॉनचं असं छान पिंक, येल्लो, व्हाईट असं ब्रेसलेट आहे. आणि मग आपण आज बोलूया पायसेसबद्दल किंवा मीन राशीबद्दल. तर मीन राशीसाठी हे जे ब्रेसलेट बनवलं आहे याच्यामध्ये हे जे ग्रीन एव्हेंचुरियन टाकलं आहे तर तुम्हाला आयुष्यामध्ये मोर अपॉर्च्युनिटीज देतो. तुम्ही जॉब शोधताय किंवा लग्न जमायचं आहे किंवा कुठच्याही गोष्टीच्या बिझनेसमधले नवीन कामं, कॉन्ट्रॅक्ट्स मिळावे, कुठच्याही गोष्टीच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला हव्या असतील तर आपण ग्रीन एव्हेंचुरियन वापरतो आणि तो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात टाकला आहे. नंतरचा हा जो असा राखाडी रंगाचा स्टोन आहे ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या शेड्स येतात कधी कधी, तर तो जो स्टोन आहे त्याला लॅब्रोड्राईट म्हणतात. त्याचं दुसरं नावच असं आहे की इट इज अ स्टोन ऑफ लक. तर तुमचं लक एनहान्स करण्यासाठी हा स्टोन ऑफ लक टाकला आहे. आणि ब्लॅक टर्मिलिन आहेच याच्यामध्ये. नजर तुम्हाला लागलेली नजर बाजूला ठेवेल, तुमचा ऑरा प्रोटेक्ट करेल, तुमच्यापर्यंत निगेटिव्ह एनर्जीज येणार नाहीत आणि मूलाधार चक्र बॅलन्स झाल्यामुळे तुमचा बॅलन्स नीट राहील, तुमचे मस्क्युलर पेन कमी होईल. तर या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून टाकलेलं आहे ब्लॅक टर्मिलिन आहे. सो हे पायसेसचं ब्रेसलेट आहे. असं हे आज आपण 4 ब्रेसलेट्स घेऊन आलो आहे. एक जेमिनी किंवा मिथुन राशीचं, दुसरं ॲक्वेरियस किंवा कुंभ राशी, तिसरं आहे कॅप्रिकॉन मकर राशीचं आणि चौथं ब्रेसलेट बनवलेलं आहे पायसेस मीन राशीसाठी. अशी 4 राशीची ब्रेसलेट घेऊन आलेली आहे. उरलेल्या 4 राशींबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया. तेव्हा तुम्ही नक्की ट्यून इन ठेवा, सबस्क्राईब करा आणि सतत येत राहा माझ्यापर्यंत. नमस्कार.